खात्यात 1500 तर कुणाच्या खात्यात 3000. गोंधळ नेमका काय? लाडक्या बहीण योजनेचे पैसे आले पण कुणाला 1500 तर कुणाला थेट 3000. मग हा फरक नेमका कशामुळे? सध्या राज्यभरात अनेक महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा होत आहेत, पण यावेळी एक मोठा गोंधळ दिसतोय. काही महिलांना फक्त 1 महिन्याचे 1500 मिळाले तर काहींच्या खात्यात थेट 3000 रुपये जमा झालेत. त्यामुळे अनेक जणी कन्फ्यूज आहेत की नेमकं चाललंय तरी काय. यामागे मुख्यतः 2 कारणं सांगितली जातात. पहिलं कारण म्हणजे पेंडिंग बॅकलॉग क्लिअरन्स, म्हणजे मागील काही महिन्यात अनेक महिलांचे अर्ज व्हेरिफिकेशन, आधार लिंकिंग किंवा टेक्निकल चेकिंगमुळे होल्डवर गेले होते. काही अकाउंट्समध्ये सिस्टम व्हेरिफिकेशन पूर्ण झालं नव्हतं. आता सरकार हे पेंडिंग पेमेंट्स क्लिअर करत असल्यामुळे ज्या महिलांचे मागील महिन्याचे पैसे थांबले होते त्यांना 2 महिन्याचे पैसे एकत्र जमा होत आहेत. त्यामुळे त्यांच्या खात्यात 3000 दिसत आहेत. दुसरं कारण म्हणजे रेग्युलर ऍक्टिव्ह अकाउंट्स. ज्या महिलांची कागदपत्र सुरुवातीपासूनच योग्य होती, आधार बँक लिंकिंग व्यवस्थित होतं आणि कोणत्याही टेक्निकल अडचण नव्हती, त्यांना नेहमीप्रमाणे फक्त चालू महिन्याचे 1500 जमा झालेत. पण इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. ई-केवायसी व्हेरिफिकेशन पूर्ण न केलेल्या अनेक महिलांचे पेमेंट्स पूर्णपणे थांबवण्यात आल्याची माहिती समोर येते. आधार लिंकिंग मिसमॅच किंवा व्हेरिफिकेशन इनकम्प्लीट असल्यास अकाउंट इनॅक्टिव्ह होऊ शकतं. म्हणून जर तुमच्या खात्यात अजून पैसे आले नसतील तर फक्त वाट पाहू नका. लगेच अधिकृत पोर्टलवर जाऊन तुमचं स्टेटस आणि इलिजिबिलिटी चेक करा.